भारतातून बांगलादेशात कांदा निर्यातीला परवानगी। येवला लासलगाव बाजार समितीत बाजारभाव किरकोळ सुधारणा। भारतातून बांगलादेशात कांदा निर्यातीला परवानगी। येवला लासलगाव बाजार समितीत बाजारभावात किरकोळ सुधारणा। बांगलादेशानं 7 डिसेंबर 2025 पासून भारताकडून पुन्हा कांदा आयातीस परवानगी दिल्यानं शेतकऱ्यांसाठी हे एक दिलासादायक बातमी आहे। बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होणार असल्यानं येवल्यासह लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 900 ते 1000 प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे। कांदा उत्पादक शेतकरी मिळणाऱ्या भावात समाधानी नसून किरकोळ सुधारणा झाली असल्यानं देखील नाराज दिसून येत आहे। कांदा विक्रीस आणला आम्ही मागच्या आठवड्यामध्ये आणत होतो, तर ते इकायचे 800-900 रुपये इकायचे। आज पण 100-150 रुपयाचा फरक पडलेला आहे आणि निर्यात खुली होऊन बी काही फायदा नाही पाहिजे तेवढा, आणि माल विकून गेलाय पहिला। आता 2-5% माल आहे शिल्लक, त्याचा काही फायदा काही विशेष काही नाही। याच्या मागे जे कांदा विकून गेलाय त्याला अनुदान भेटलं तर खूप योग्य राहील, त्याच्या व्यतिरिक्त फायदा काहीच नाही शेतकऱ्यांना आता निर्यात खुली करून। आता 8 महिन्यापासून आम्ही वाट बघत होतो का बांगलादेश सरकार आपला भारतातला कांदा आयात करेल, पण त्यांचे मागचे अनुभव बघता त्यांनी स्वतःच्या शेतकऱ्याला सक्षम बनवायचं ठरवलेलं आहे आणि 8 महिन्यापासून ते आपला माल घेत नाहीये। आज त्यांना गरज पडली असल्यामुळे त्यांनी 50 गाडी रोजी 50 ट्रक रोजी असं घेण्याचं ठरवलंय। ती खूपच अल्प मागणी आहे त्यांची, त्यामुळे काही विशेष फरक पडत नाहीये। एक 150 रुपयाची तेजी मार्केटमध्ये दिसून येत आहे आणि 10% शेतकऱ्यांकडं ते पण एक दोन नग शिल्लक आहे, 1-2 ट्रॅक्टर 40-50 क्विंटल शिल्लक आहे। तेवढा त्यांना फायदा होणार आहे आणि बाकी 90% शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होणार नाही असं दिसतंय। लोकनायक न्यूज